हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रेडी रांगोळीमध्ये जी महादेवाची पिंड बनवली होती, तर आज तिचा डिटेल ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर पहिल्यांदा आपल्याला OHP सीट हे रेडी रांगोळीसाठी लागतं, की ज्याच्यावर आपण आउटलाईन वगैरे काढून घेतो. तर मी हे झेरॉक्स सेंटरमधून आउटलाईन आडव्या A4 साईज पेपरवर काढून आणली होती आणि ते मी OHP सीटवर ड्रॉ करून घेतली होती. नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फॅब्रिक ग्लू मी घेतला होता, तर त्याची कन्सिस्टन्सी फर्स्ट लेयरसाठी मी वेगळीच ठेवते आणि सेकंड लेयरसाठी वेगळी ठेवते. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फर्स्ट लेयरसाठी थोडीशी थिक कन्सिस्टन्सी आपण ठेवायची आहे. कारण जर थोडीशी थिक कन्सिस्टन्सी असली, तर फर्स्ट लेयरला रांगोळी व्यवस्थित चिकटली जाते आणि नंतर मग सेकंड लेयर ही फिनिशिंगसाठी मग खूप सुंदर दिसते. तर आता मी इथे जे बेलाचं पान तुम्हाला दाखवलं आहे, तर त्याच्यावर मी ग्रीन कलरची आणि रांगोळी ही आपण डेली यूजला जी वापरतो, तीच वापरली तरी चालते. कोणी-कोणी त्याच्यामध्ये ग्लिटर वगैरे ॲड करतं. अकॉर्डिंग टू चॉईस. पण मी नव्हतं ॲड केलं. जी रांगोळी बाजारामध्ये भेटते, तर तीच मी यूज केलेली होती. तर बेलाच्या पानासाठी मी ग्रीन कलरचं रांगोळी यूज केलेली होती. नंतर जेव्हा ती पिंड बनवायला घेतली, तर त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा आउटलाईनला शेडिंगसाठी साइडून आधी ब्लॅक कलरची रांगोळी मी चिटकवून घेतली. त्याच्यानंतर शेडिंगसाठी ब्लॅक कलर, थोडासा ब्लू कलर आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की थोडंसं व्हाईट कलर असं मिळून थोडासा असा नाही का ग्रे कलरचं थोडंसं ट्यून करून घेतलं होतं आणि ती रांगोळी मी मिडल साइडला थोडीशी चिटकवून घेतली. त्यानंतर जिथं-जिथं मला वाटेल की थोडंसं कॉम्बिनेशन करायचं आहे किंवा हायलाइट करायचं आहे, तिथं ब्लॅक साइडून नंतर पिंडीचा जो खालचा भाग आहे, तर त्याला आउटलाईनला मी ग्रे कलर चिटकवून घेतला आणि पिंडीच्या मधल्या भागाला ब्लॅक कलर. इथं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आणि जो फ्रंट साइडचा पिंडीचा खालचा भाग आहे, त्याला जास्ती ब्लॅक कलर यूज केला आणि मधी-मधी शेडिंगसाठी म्हणून मी ग्रे कलर यूज केलेला होता. आता इथे तुम्ही बघू शकता त्याच्या खालचा जो भाग येतो पिंडीच्या आपण खाली साईडला जातो. हायलाइटसाठी जिथं बॉर्डर आहे, तिथे ग्रे कलरनी मी ती बॉर्डर करून घेतली होती आणि मधला जो पोर्शन आहे, तिथे ब्लॅक कलर यूज केलेला होता. म्हणजे असं डार्क फेंट अशी शेड करत जायची. एवढी सुंदर पिंड तयार होते ना, खूप सुंदर. ही मी महाशिवरात्रीसाठी म्हणून बनवली होती. इथे तुम्ही बघू शकता, की शेडिंग कसं केलेलं आहे मी. जिथं-जिथं तिथं आउटलाईन आहे ना ब्लॅक कलरची, तिथं-तिथं ग्रे कलर द्यायचा आहे आणि त्याच्या मध्ये-मध्ये ब्लॅक कलर देऊन घ्यायचा आहे. खालच्या पण पोर्शनला मी तसंच केलेलं होतं. जिथे-जिथे वाटत होतं, की आता हायलाइट करायचं आहे, तर तिथे ग्रे कलर द्यायचा हायलाइट करण्यासाठी आणि अ, त्याच्या मधल्या पोर्शनला आपण ब्लॅक कलर देऊन घ्यायचा आहे. त्याच्या 3D मी म्हणते 3D नाही का असा लूक तयार होतो पिंडीचा आणि फक्त पिंडीचा मेन जो पोर्शन आहे तो ग्रे कलरनी द्यायचा आहे, की जिथे नाम वगैरे असतो, तर तिथे आणि बाकीचा सगळा पोर्शन म्हणजे साइडची जी आउटलाईन आहे, ती ब्लॅकमध्ये करायची आहे. त्यानंतर आपण लगेचच त्रिशूळ बनवणार आहोत. तर त्रिशूळसाठी आपण इथे मी तर केशरी कलर यूज केला आहे. आता ते का ते समजेलच कारण खालचे जे तुम्हाला ते 2 पट्टे दिसत आहेत ना, जे लोंबत आहेत, तर धागा म्हणतो आपण त्याला, तर तो मी रेडमध्ये करणार होते, तर त्यासाठी मी त्रिशूळला केशरी कलर यूज केला आणि डमरू जे आहे त्याच्यासाठी मी ब्राऊन कलर यूज केलेला आहे. मी कलर बनवला नाही, माझ्याकडे अवेलेबल होता ब्राऊन कलर,
बाजारामध्ये तो आता सहज उपलब्ध होतो, तर तोच मी यूज केलेला आहे. त्यानंतर डमरूचा जो पुढचा भाग आहे त्याला आपण स्किन कलर यूज करायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या इथे, जे काही म्हणजे आपण आता कलर टाकतो तर त्या सगळ्याचं टायमिंग मॅच व्हायला पाहिजे. म्हणजे जिथे तुम्हाला कलरिंग करायचं आहे तेवढ्याच पोर्शनला आधी ग्लू लावून घ्यायचा. फॅब्रिक ग्लू भेटतो ॲक्रेलिकचा, ॲक्रेलिक कंपनीचाच आहे मे बी तो. तर तो ग्लू आणायचा, त्याची कन्सिस्टन्सी मी दाखवली आहे तशी थोडीशी थिक, फर्स्ट लेअरसाठी थोडीशी थिक करायची आहे आणि सेकंड लेअर बसण्यासाठी थोडी आपण थिन करतो, कारण पहिल्यांदा त्याच्यावर रांगोळी आपण यूज केलेली आहे. जरी थिक ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण थोडंसं असं चरबट दिसते मग रांगोळी. आणि आता इथे मी तुम्हाला बघताय तसं सेकंड लेअर करत आहे. सेकंड लेअर फार काय अवघड जात नाही. आपण जिथे जिथे जे जे कलर दिलेले आहेत तेच कलर आपण रिपीट करणार आहोत. आणि दुसरं म्हणजे असं की आपण जेव्हा ते रांगोळी दाबतो ना, तर त्याला थोडंसं प्रेशर देऊन दाबायचं आहे. 1-2 मिनटं असं त्याच्यावरती कागद वगैरे टाकायचं आहे. कोणी OHP शीट पण यूज करतं. तर ते टाकून व्यवस्थित थोडंसं प्रेस करायचं आहे रांगोळीला आणि थोडंसं 2 सेकंद वगैरे असं प्रेस करून मग रांगोळी झटकायची आहे. नाहीतर कोणाकोणाची रांगोळी मग लगेचच पडते किंवा त्याचे डपरे दिसतात, असं नको व्हायला. जसं जसं मी सांगितले आहेत त्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा रांगोळी खूप सुंदर बनेल आणि असं 3D लुक त्याचा होईल. आता इथे तुम्ही बघू शकता, मी थोडंसं हे झूम झालं आहे माझ्याकडून, पण जे तुम्हाला मी दाखवत आहे ना ते तुम्ही तसंच केलं आणि जिथे तुम्हाला कलरिंग करायचं आहे किंवा जिथे तुम्हाला रांगोळी चिटकवायची आहे तेवढ्याच पोर्शनला आपण फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचं आहे. नाहीतर सगळीकडे लावून घेणार आणि तुमचं तेवढ्या वेळात होणार नाही, असं नाही करायचं आहे. आत्ता सपोज म्हणजे पूर्णच रांगोळीला एकदाच फॅब्रिक ग्लू लावला आहे आणि नंतर तुम्ही रांगोळी चिटकवताय, तर ते तसं करू नका. नाहीतर मग ते वाळून जाणार फॅब्रिक ग्लू. आणि ब्रशची साईज पण सिलेक्ट करताना व्यवस्थित सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला कसा म्हणजे ब्रश थोडासा, म्हणजे फॅब्रिक ग्लूचं पोर्शन लावण्यासाठी थोडासा मोठा ब्रशचा वापर करायचा आहे. आउटलाईन वगैरे करण्यासाठी नाजूक ब्रश यूज करायचा आहे. एकदम मी म्हणते 0 किंवा मग 1 नंबर वगैरे असेल तर तो यूज करायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर आपण व्हाईट ॲक्रेलिक कलर वापरला आहे, तर त्या ॲक्रेलिक कलरने पण फिनिशिंग करायची आहे. म्हणजे की शेवटची जी आउटलाईन आहे ती थोडीशी ॲक्रेलिक कलरमध्ये केलेली आहे. मला काय झालं, मी रात्रीचाच हा व्हिडिओ बनवला, त्याच्यामुळे नंतर मोबाईल ऑफ झाला तर काही गोष्टींचं शूट घेणं पॉसिबल नाही झालं. शेवटी एकदम मी जे पिक्चर दाखवले आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये समजून जाईल की मी कशा पद्धतीनं त्याची आउटलाईन वगैरे बनवली आहे, कुठे मी कोणता कलर यूज केलेला आहे. ॲक्रेलिक कलर, आता हे त्रिशूळ बनवायला मी थोडासा येल्लोमध्ये शेड केला, डमरूसाठी ब्लॅक कलर यूज केला आणि ते इबीत वगैरे लावले आहे ती व्हाईट कलरनीच लावलेली आहे. व्हाईट कलर म्हणजे मी व्हाईट रांगोळी यूज केली आहे इबीत, आणि त्याच्यावरची जी टिकली आहे त्यासाठी रेड रांगोळी मी ते ॲक्रेलिक कलरने नाही केलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता मी कसे शेड्स यूज केलेले आहे ॲक्रेलिक कलरचे व्हाईटमध्ये पिंडीसाठी. नंतर वरती मी ब्लॅक कलरने डमरू वगैरे बनवले आहे, त्याची आउटलाईन जी आहे ती ब्लॅक ॲक्रेलिक कलरचा वापर केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड फॉलो करायला मात्र विसरू नका.